Good afternoon to all students. Good Good afternoon. afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay, what we covered in the last lecture? Anyone? Errors. Errors. Classification of Errors. errors. Accuracy. Classification of errors. Okay. So आपलं हे फर्स्ट ट्युटोरियल सेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की लेक्चर मध्ये जे आपण ऑलरेडी लर्न केले ते रिपीट आपण इथं करणार आहोत, जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. टुडेज लेक्चर ट्युटोरियल फर्स्ट वी आर गोइंग टू सी फर्स्टली एरर्स. सो एरर्स रिलेटेड बऱ्याच जणांना डाऊट्स होते की प्रिसिजन अँड अॅक्युरेसी मध्ये पण फारसं डिफरन्शिएट त्यांना झालं नाही. मे बी थ्रू YouTube व्हिडिओ यू विल क्लिअर युअर कन्सेप्ट. सो एरर्स मध्ये errors refer to the difference between a measured value and the true or known value. So in previous concept मध्ये पण आपण हा पॉइंट डिस्कस केलाय की एरर्स काय आहेत, जे स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत त्यांच्या सोबत आपल्याला आपण मेजरमेंट केलेली व्हॅल्यू आपल्याला कम्पेअर करून बघायची, आणि दोन्ही मध्ये जो डिफरन्स येतोय त्या डिफरन्सला आपण काय म्हणतोय, एरर्स म्हणतोय. सो एरर्स रेफर टू द डिफरन्स बिटवीन. एरर काय आहे, डिफरन्स आहे. कुणामधला डिफरन्स आहे, मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू और नोन व्हॅल्यू. तुम्ही मेजर केलेली व्हॅल्यू आणि स्टँडर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. सो एरर्स जे आहे त्याचे एरर्स मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. हे एरर्स कसे आहेत, पॉझिटिव्ह पण असेल किंवा निगेटिव्ह पण असतील. सो फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह एरर और ऍब्सोल्यूट एरर इज relative error is equal to measured mean value minus true value divided by true value. जे मेजर्ड व्हॅल्यू आहेत त्याचं तुम्हाला काय करायचंय, मीन घ्यायचं आहे. सो मेजर्ड मीन व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. सो ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू. सो मेजर्ड मीन व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. ज्यावेळेस तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये तुमच्या व्हॅल्यू पुटअप करता त्यावेळेस तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर किंवा रिलेटिव्ह एरर इथं व्हॅल्यू मिळते. सो सगळ्यांना डेफिनेशन क्लिअर आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next accuracy. So the term accuracy refer to the agreement of experimental result with the true value and it is usually expressed in a terms of a error. ज्यावेळेस पण आपण अॅक्युरसी रिलेटेड बोलतो की जसं की तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट हँडल करताय, त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही किती अॅक्युरेटली वर्क केलं हे ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण मोस्टली काय बघतो, कोणत्या गोष्टीकडे बघतो, त्याच्यामध्ये मिस्टेक किती आहेत किंवा किती कमी मिस्टेक तुम्ही केलेत हे आपण चेक करतो. सो द टर्म इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट इट इज नोन दॅट ट्रू व्हॅल्यू इज नॉट नोन. पण ज्यावेळेस आपल्याला ऑलरेडी सायंटिस्टनी किंवा जे पण व्हेरियस एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात त्यांच्याकडून आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू माहित असतात. पण ज्यावेळेस ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू यायच्या होत्या त्याच्या आधी काय केलं जातं की जे पण सायंटिस्ट असतात ते व्हेरियस लॅबोरेटरी कंडिशन मध्ये व्हेरियस टाइप मध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात आणि खूप त्याच्यावरती स्टडी करून मग ते सायंटिफिक व्हॅल्यू किंवा ती ट्रू व्हॅल्यू काढतात, फाइंड आउट करतात. सो इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट इट इज नोन दॅट ट्रू व्हॅल्यू इज नॉट एक्झिस्ट. पण सायंटिफिक एक्सपेरिमेंट मध्ये स्टँडर्ड व्हॅल्यू अशी कोणती गोष्ट नसती. सो इट सिम्पली द व्हॅल्यू दॅट हॅज बीन एक्सेप्टेड अँड युजली means calculated from the result of a several determination from many laboratories employing different technique. पण जे आपण म्हणतो स्टँडर्ड व्हॅल्यू मग ती कशी डिराइव्ह केली, कारण जे सायंटिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन मध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि खूपदा एकच एक्सपेरिमेंट रिपीट केल्यामुळं सेव्हरल टाइम्स डिटर्मिनेशन केल्यामुळं त्यामधून एक फिक्स आपल्याला व्हॅल्यू मिळाली. त्याला आपण काय म्हणतोय, स्टँडर्ड व्हॅल्यू. आणि ती स्टँडर्ड व्हॅल्यू आता आपल्याला काय करायचे,
हे आपल्या ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करतोय त्या एक्सपेरिमेंट मधून जो रिझल्ट येतोय त्याच्यासोबत कम्पेअर करायचे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये किती अॅक्युरसी आहे हे समजतं. नेक्स्ट आहे प्रिसिजन. सो प्रिसिजन मोस्टली कशाचे रिलेटेड आहे? Instrumental resolution. लेक्चर वी ऑलरेडी कव्हर दिस. प्रिसिजन कशावरती डिपेंड आहे किंवा कशाच्या रिलेटेड आहे? Instrumental resolution depend. ओके, करेक्ट. इन्स्ट्रुमेंटल रिझोल्युशन. जसं आपण म्हणू शकतो की अॅक्युरसी त्या पर्सन वरती डिपेंड आहे की तो एक्सपेरिमेंट कसा हँडल करतोय, कसा परफॉर्म करतोय. तसं जे प्रिसिजन आहे, प्रिसिजन आणि अॅक्युरसी हे दोन्ही वर्ड सिमिलर नेचरचे आहेत, पण डिफरन्स असा आहे की प्रिसिजन कशावरती बेस्ड आहे किंवा प्रिसिजन डिपेंड्स अपॉन इन्स्ट्रुमेंटल रिझोल्युशन. जे इन्स्ट्रुमेंट आपण थ्रू आउट एक्सपेरिमेंट मध्ये यूज करणार आहेत त्याच्या रिझोल्युशन वरती हे प्रिसिजन डिपेंड आहे. सो प्रिसिजन मे बी डिफाइंड ॲज द डिग्री ऑफ एक्सपेरिमेंट बिटवीन व्हेरियस रिझल्ट ऑफ द सेम क्वालिटी. जे वेगवेगळे आपल्याला रिझल्ट भेटतात वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मधून, पण त्याच्या परफॉर्म करण्याची स्टँडर्ड मेथडनीच आपण ते परफॉर्म केलेलं असतं. त्यामुळं सेम क्वालिटी किंवा सेम कंडिशन सेम एन्व्हायरमेंट मध्ये आपण परफॉर्म करून सुद्धा व्हेरियस आपल्याला रिझल्ट भेटतात. ते रिझल्ट म्हणजे काय असतात? ते इन्स्ट्रुमेंटच्या रिझोल्युशन वरती डिपेंड असतात. त्यामुळं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. तर त्याला आपण काय म्हणतोय? प्रिसिजन. प्रिसिजन मे बी डिफाइंड ॲज द डिग्री ऑफ अग्रीमेंट बिटवीन व्हेरियस results of the same quality, that it is referred to the reproducibility of a result. Good precision are not necessarily accurate. जे गुड प्रिसिजन आहे ते नेसेसरी नसतं, इसेन्शियल नसतं की ते अॅक्युरेटच असतील. सो प्रिसिजन आहे, प्रिसिजन काय आहे की रिप्रोड्युसेबल रिझल्ट आहेत. प्रिसिजन म्हणजे पुन्हा पुन्हा ट्राय करून डिराइव्ह केलेले रिझल्ट म्हणजे प्रिसिजन. A constant error may always yield a reproducible result. It deviating accuracy. ज्यावेळेस एखादा एरर रिप्रोड्यूस होतो तसं रिझल्ट मध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसतं. त्यामुळं अॅक्युरसी कुठेतरी कमी होती. An analytical chemist always attempt for a reproducible result to assure the highest possible accuracy. जे अनालिटिकल केमिस्ट असतात ते काय करतात? एकच एक्सपेरिमेंट सेव्हरल टाइम्स परफॉर्म करतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये अॅक्युरसी पण यावी आणि प्रिसिजन पण यावं. तर हे दोन वर्ड्स काय आहेत हे आपण एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये लर्न करूयात. शॉर्ट व्हिडिओ बघूयात. Voice is audible? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Now? No, No, ma'am. No, no, ma'am. ma'am. No, ma'am. Hello everyone, I am Kirti Agrawal. Welcome to Magnet Brains once again. Accuracy and precision, ये दोनों शब्दों का मीनिंग समझेंगे, डिस्कस करेंगे इस वीडियो में. जनरल बोलचाल की भाषा में तो एक्यूरेसी और प्रिसीजन ये दोनों शब्द ऐसे हैं कि कई बार इनको इंटरचेंज कर दिया जाता है. तो रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे. एक्यूरेसी और प्रिसीजन ये दोनों शब्द भले ही हम डेली लाइफ में जनरल बोलचाल में इनको एक जैसा भी मान ले, लेकिन स्पेसिफिकली यदि साइंस की भाषा में कहा जाए तो स्पेसिफिकली दीज बोथ वर्ड्स हैव देयर स्पेशल मीनिंग. तो फर्स्ट ऑफ ऑल जो एक्यूरेसी शब्द है, देखिए इसके नाम से क्लियर होता है एक्यूरेसी यानी हाउ एक्यूरेट. तो एक्चुअली जो ट्रू वैल्यू है मेजरमेंट का, यानी मान लीजिए कोई भी एक्सपेरिमेंट परफॉर्म किया जा रहा है, वो जी के लिए हो सकता है, जैसे कि हम स्मॉल जी कैलकुलेट कर रहे हैं. तो सपोज मान लीजिए स्मॉल जी यानी ग्रेविटेशनल एक्सेलरेशन, इसको कैलकुलेट करते समय इसका हमको स्टैंडर्ड या ट्रू वैल्यू एवरेज वैल्यू पता है 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर. अब इस ट्रू वैल्यू के यदि हमने एक्सपेरिमेंटली ऑब्जर्व किया और हमारे पास वैल्यू आया एक बार 9.7 और एक बार 9.6 मीटर पर सेकेंड स्क्वायर.
तो ज्यादा एक्यूरेट हम कौन से वैल्यू को बोलेंगे? जो इस ट्रू वैल्यू के ज्यादा क्लोज हो, तो उसको हम बोलेंगे कि वो ज्यादा एक्यूरेट वैल्यू है। तो एक्यूरेसी शब्द का मीनिंग ये होता है कि ट्रू वैल्यू जो मेजर्ड है, ऑलरेडी स्टैंडर्ड है, तो हमारा ऑब्जर्व वैल्यू उस ट्रू वैल्यू के कितने क्लोज है। तो जैसे कि यहाँ पर हमने कंपेयर किया, तो ऑब्जर्व वैल्यू इस ट्रू वैल्यू के ज्यादा क्लोज था इसके कंपैरिजन में। तो ये तो मीनिंग हुआ एक्यूरेसी शब्द का। फिर चाहे वो कोई भी मेजरमेंट हो, चाहे कोई लेंथ मेजर की जा रही हो, चाहे डेंसिटी मेजर की जा रही हो, एनी फिजिकल क्वांटिटी, व्हाटएवर क्वांटिटी वी आर मेजरिंग, उसके ट्रू वैल्यू के हम कितना क्लोज तक ऑब्जर्व कर लेते हैं, इस चीज को गिना जाता है कौन से शब्द से? तो दैट वर्ड इज एक्यूरेसी। जबकि यदि हम इस शब्द की बात करें प्रिसीजन, तो एक्चुअली ये डिफरेंट इंस्ट्रूमेंट से रिलेटेड है। किसी भी मेजरिंग इंस्ट्रूमेंट में प्रिसीजन क्या होता है? तो एक्चुअली वो डिपेंड करता है उसके लीस्ट काउंट पे। एज सच हम ये बोल सकते हैं कि जो प्रिसीजन है वो ट्रू वैल्यू के एक लिमिट पे डिपेंड करता है, यानी हम कितने लिमिट तक उस ट्रू वैल्यू के करीब उसको मेजर कर सकते हैं। यदि हम डेफिनेशंस पढ़ लेते हैं फर्स्ट ऑफ ऑल इन दोनों शब्दों की, तो एक्यूरेसी, द एक्यूरेसी ऑफ अ मेजरमेंट इज अ मेजर ऑफ हाउ क्लोज द मेजर्ड वैल्यू इज टू बी टू द ट्रू वैल्यू ऑफ द क्वांटिटी। जैसे कि अभी मैंने बताया ट्रू वैल्यू के कितने क्लोज हमारा मेजर्ड वैल्यू है। जबकि हम देखते हैं व्हाट डू वी मीन बाय प्रिसीजन? प्रिसीजन टेल्स अस टू व्हाट रेजोल्यूशन और लिमिट द क्वांटिटी इज मेजर्ड बाय मेजरिंग इंस्ट्रूमेंट, यानी कितने लिमिट तक उस क्वांटिटी को हमारे दिए गए मेजरिंग इंस्ट्रूमेंट से हमने मेजर किया, क्या रेजोल्यूशन है उस मेजरिंग इंस्ट्रूमेंट का जो उस क्वांटिटी को मेजर कर रहा है। तो एक्चुअली ये जो प्रिसीजन है वो स्पेसिफिकली डिपेंड करता है उस इंस्ट्रूमेंट के लीस्ट काउंट पर। यदि जैसे कि हम लेंथ मेजरमेंट की बात करें, तो सिंपल हमारा अगर मीटर स्केल होता है, तो मीटर स्केल से हम लगभग 1 मिलीमीटर तक 1 मिलीमीटर के प्रिसीजन तक, यानी ये लिमिट हुई कि यहाँ तक हम छोटे से छोटा डिस्टेंस मेजर कर सकते हैं। लेकिन यदि हमारे पास वर्नियर कैलिपर्स है, तो वर्नियर कैलिपर्स से 0.01 सेंटीमीटर, यानी कि ये हुआ वर्नियर कैलिपर्स का लीस्ट काउंट। जो जनरली लेबोरेटरीज में वर्नियर कैलिपर्स आपके पास मिलते हैं या प्रेजेंट होते हैं, तो उनका जो लीस्ट काउंट है वो 0.01 सेंटीमीटर तक हो सकता है। लेकिन यदि हमारे पास मान लीजिए स्क्रू गेज या स्फेरोमीटर है, तो स्फेरोमीटर या स्क्रू गेज का जो लीस्ट काउंट होता है इन जनरल वो 0.001 सेंटीमीटर। तो अब इन दोनों को यदि हम कंपेयर करें, तो ज्यादा प्रिसीजन किसका है? ज्यादा हम मेजरिंग इंस्ट्रूमेंट उस ट्रू वैल्यू के लिमिट कहाँ तक हम मेजर कर सकते हैं, तो स्क्रू गेज और स्फेरोमीटर से। यदि हम इन तीनों को कंपेयर करते हैं, तो मीटर स्केल, देन वर्नियर कैलिपर्स, देन स्क्रू गेज और स्फेरोमीटर। तो प्रिसीजन शब्द का क्या स्पेसिफिक मीनिंग है, ये हमको क्या बताता है? तो ये हमको ये बताता है कि व्हाट रिजोल्यूशन या अप टू व्हाट लिमिट द क्वांटिटी इज मेजर्ड बाय दैट मेजरिंग इंस्ट्रूमेंट। प्रिसीजन की बात करें तो स्पेसिफिकली ये डिपेंड कर रहा है लीस्ट काउंट पर, यानी लीस्ट काउंट का वैल्यू जितना लेसर होगा उतना अच्छा प्रिसीजन हमको मिलेगा। तो कोई भी जो इंस्ट्रूमेंट है उसके लीस्ट काउंट को हमको देखना होता है, सो दैट हम ये कह सकते हैं कि ये मेजरिंग इंस्ट्रूमेंट कितने प्रिसीजन तक हमको वैल्यू दे सकता है। जबकि यदि हम एक्यूरेसी की बात करें, तो स्पेसिफिकली एक्यूरेसी डिपेंड करती है एरर्स पर। ओके, सगळ्यांना समजलं काय आहे ॲक्युरसी Yes, आणि ma'am. काय आहे Yes, प्रिसिजन? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, डिफरन्स काय सांगितलं त्यांनी? ॲक्युरसी काय आहे? Accuracy ही errors वर डिपेंड आहे आणि precision लिस्ट काउंट. ओके, अनदर स्टुडंट, बाकीचे स्टुडंट काय वाटते काय आहे ॲक्युरसी आणि काय आहे प्रिसिजन? अदर स्टुडंट? ऍक्युरेसी एररवर डिपेंडेंट आहे, ते जवळपास ओके,
अॅक्युरसीला आपण एररवर डिपेंड नाहीये. अॅक्युरसीला आपण कोणत्या टर्म मध्ये एक्सप्रेस करतो, एरर मध्ये बघतो. मोस्टली एखादी गोष्ट अॅक्युरेट आहे हे आपण कशामध्ये मेजर करतो की त्याच्यामध्ये झालेल्या मिस्टेक किंवा त्याच्यामध्ये असलेल्या एरर या कमी, हे ह्याच्यासाठी आपण त्या टर्म मध्ये एक्सप्रेस करतो. तर दोन्ही मधला डिफरन्स, बेसिक जो डिफरन्स आहे मोस्टली तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चर मधून तुम्हाला समजला असेल. तो अॅक्युरसी जे आहे ते स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, त्या स्टँडर्ड व्हॅल्यूच्या क्लोज जे आपण जातोय त्या क्लोजनेसला आपण काय म्हणतोय, अॅक्युरसी. म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू समजा 100% असेल, एखादी गोष्ट आपल्याला 100% करायची, तर आपल्याकडून जे वर्क झाले त्या वर्कचं जर मेजरमेंट केलं तर 99.9% किंवा 99.5% हे जे आहे, हे जे त्या 100च्या क्लोज जे येतं, तर त्या पॉइंटला आपण काय म्हणतोय, अॅक्युरसी. तो अॅक्युरसी म्हणजे थोडक्यात काय आहे, जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपासचा नंबर मीन्स अॅक्युरसी असणार आहे. तेवढं जास्त आपण अॅक्युरेटली वर्क करतोय. आणि प्रिसिजन कोण सांगेल, प्रिसिजन काय आहे? प्रिसिजन कशावरती डिपेंड आहे? इन्स्ट्रुमेंटल रिझोल्यूशन. ओके, करेक्ट. इन्स्ट्रुमेंटल रिझोल्यूशन वरती डिपेंड आहे. मीन्स किती लिमिट पर्यंत आपण एखादी व्हॅल्यू मेजर करू शकतो हे त्या इन्स्ट्रुमेंट वरती डिपेंड असतं. त्यामुळे मोस्टली अॅक्युरसी आणि प्रिसिजन म्हणताना आपण दोन्हीचा मिनिंग सेमच कन्सिडर करतो. बट स्लाइट डिफरन्स एवढाच आहे की प्रिसिजन हे त्या इन्स्ट्रुमेंटच्या रिझोल्यूशन वरती डिपेंड असतं की लिस्ट तो कुठपर्यंत आपल्याला व्हॅल्यू शो करू शकेल. सो अजून कोणाला काही डाऊट आहे या दोन वर्ड्स मध्ये? नो मॅम. ओके. सो एक्झाम्पल पण आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलं होतं किंवा डिस्कस केलं होतं. ओके. त्यानंतर आपण टाइप्स बघितले होते, टाइप्स ऑफ एरर. सो टाइप्स ऑफ एररचा पण एक शॉर्ट व्हिडिओ आहे ज्यामधून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. Guys, welcome to my new video. In previous video, we have learnt about accuracy and precision. Today we are going to learn about errors and its types. If you are new to this channel, subscribe and press bell icon for more videos. Let's start. Before going to learn about the types of errors, let us learn about error. Measurement is the base of all experimental science and technology. The result of every measurement by any measuring instrument contains some uncertainty. This uncertainty is called error. In measurements, it is the difference between the true value and the measured value of a quantity. For example, suppose we are measuring the length of a mobile. Now the true value of the length of the mobile is 7 inches, but we have got the measured value as 7.2 inches. So there is some error. This error is calculated by the given formula. That is, error equals measured value minus true value. That is, error equals 7.2 minus 7 equals 0.2 inches. Now, let us learn about the types of errors. In general, the errors in measurement can be broadly classified as systematic errors and random errors. Now again, the systematic errors are classified as instrumental errors, imperfection in experimental technique or procedure, and personal errors. Systematic errors. The systematic errors are those errors that tend to be in one direction, either positive or negative.
Are you thinking about what is error in one direction? Well, you will come to know about this in coming topics. Now, the first one is instrumental errors. These errors arise from the errors due to imperfect design or calibration of the measuring instrument, zero error in the instrument, etc. For example, temperature graduations of a thermometer may be inadequately calibrated, because of which it may read 103 degrees Celsius at the boiling point of water at STP, whereas it should read 100 degrees Celsius. Another example for the instrumental error is, in a vernier caliper, the zero mark of vernier scale may not coincide with the zero mark of the main scale, or simply an ordinary meter scale may be worn off at one end. Imperfection in experimental technique or procedure. To determine the temperature of a human body, a thermometer is placed under the armpit will always give a temperature lower than the actual value of the body temperature. Other external conditions such as changes in humidity, temperature, wind velocity, etc., during the experiment may systematically affect the measurement. Personal errors. Such errors arise due to an individual's bias, lack of proper setting of the apparatus, or individual's carelessness in taking observations without observing proper precautions, etc. For example, if you, by habit, always hold your head a bit too far to the right while reading the position of a needle on the scale, you will introduce an error due to parallax. Random errors. The random errors are those errors which occur irregularly and hence are random with respect to sign and size. These can arise due to random and unpredictable fluctuations in experimental conditions, for example, unpredictable fluctuations in temperature, voltage supply, mechanical vibrations of experimental setups, etc., personal errors by the observer taking readings, etc. For example, when the same person repeats the same observation, it is very likely that he may get different readings every time. Thank you for watching. If you like this video, subscribe and share this with your friends. ओके सगळ्यांना समजलं टाइप्स ऑफ एरर्स Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. एरर्सचे कोणते टाइप आहेत एरर्सचे Systematic error and random error. Systematic error and random error. ओके सिस्टमॅटिक एरर आपण काय म्हणतोय त्यांना सिस्टमॅटिक एरर्स म्हणजे सो इन व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं सिस्टमॅटिक एरर म्हणजे एका डायरेक्शननी झालेले एरर त्याला आपण म्हणतोय सिस्टमॅटिक एरर म्हणजे तुम्ही जे स्टँडर्ड प्रोसिजर दिलीये त्यानुसारच तुम्ही जाताय त्या सिस्टीम नुसारच तुम्ही सगळे रूल्स फॉलो करून एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय स्टील तिथं काही ना काहीतरी एरर्स अराईज होत आहेत सो त्या एरर्सला तुम्ही काय म्हणताय सिस्टमॅटिक एरर मग ह्या सिस्टमॅटिक एरर्स मध्ये अगेन क्लासिफिकेशन किती आहे 3. फर्स्ट Instrumental error first. ओके नेक्स्ट Personal error. Personal error. नेक्स्ट अजून थेअरी मध्ये पण हा पार्ट झालाय सिस्टमिक एरर्स जे आहेत ते 3 टाइपचे त्याचा क्लासिफिकेशन आहे पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंटल एरर आहे नेक्स्ट आहे ऑपरेशनल किंवा पर्सनल अँड थर्ड मेथोडिकल एरर्स तर हे 3 टाइपचे आपल्याला एरर्स बघायला मिळतात कशामध्ये सिस्टमिक एरर मध्ये तो सिस्टमिक एररला अजून काय काय सब नेम्स आहेत किंवा आपण अजून काय म्हणतो सिस्टमिक एररला Random error. Determinant. Determinant error. ओके डिटर्मिनंट एरर अँड अनदर Random error. ओके Accidental error.
रॅन्डम कॉन्स्टंट एरर. म्हणतो रॅन्डम वेगळा प्रकार आहे ना? येस तेच की रॅन्डम म्हणतो का नॉन रॅन्डम म्हणतो नॉन नॉन रॅन्डम. नॉन रॅन्डम. ओके सिस्टमॅटिक एरर्सला आपण नॉन रॅन्डम एरर्स म्हणतो आणि सिस्टमॅटिक जे एरर्स आहेत त्यांना डिटर्मिनंट कॉन्स्टंट एरर पण म्हणलं जातं. सो हे नेम्स जे आहेत ते रिमेंबर करा, हे एमसीक्यू तुम्हाला येतील. सो डिटर्मिनंट एरर आपण का म्हणतोय, कारण ते आपल्याला क्रॉस चेक केल्यानंतर ना इझिली आयडेंटिफाय होणारे एरर्स आहेत. जसं की इन्स्ट्रुमेंट मध्ये काय फॉल्ट असेल तर त्याच्यामुळे जर व्हॅरिएशन येत असतील तर आपण इझिली डिटरमाइन करून ते फाइंड आउट करू शकतो की अशामुळे झालेलं आहे, किंवा रिएजंट असेल किंवा तुमची तुम्ही लॅक ऑफ स्किल आहे तुमच्याकडे, एक्सपेरिमेंट तुम्ही व्यवस्थित हँडल केला नसेल तरी पण त्या एरर्स कशा आहेत इझिली आयडेंटिफाय होतात किंवा आपल्याला ते आयडेंटिफाय करता येतात. त्यासाठी आपण त्या एरर्सला काय म्हणतोय, सिस्टमिक डिटर्मिनंट किंवा कॉन्स्टंट एरर और नॉन रॅन्डमिक एरर. नेक्स्ट जो टाइप आहे तो काय आहे, नॉन सिस्टमॅटिक. नॉन सिस्टमॅटिक इंडिसेंट रॅन्डम. ओके नॉन सिस्टमिक एरर. और नेक्स्ट आपण काय म्हणतोय त्याला सबनेम काय आहे, Indeterminate. रॅन्डम Indeterminate एरर. accident error. Random error. ओके नॉन सिस्टमिक एररला आपण इनडिटर्मिनंट एरर म्हणतोय, रॅन्डम एरर म्हणतोय अँड ऍक्सिडेंटल एरर म्हणतोय. सो यामध्ये हे एरर्स कसे असतील, हे एरर कसे असतील एक्सप्लेन करायचं झालं तर काय सांग, नॉन डिटरमाइन. ओके गुड. नेक्स्ट अनदर पॉइंट काय सांगता येईल, हे एरर्स कसे आहेत, रॅन्डमली झालेले आहेत किंवा ऍक्सिडेंटली झालेले आहेत. त्यानंतर नॉन सिस्टमिक एरर जे आहेत ते ज्यावेळेस एखादा आपण एक्सपेरिमेंट रिपीट करतो त्यामध्ये अराईज झालेले आहेत आणि बाय मिस्टेकनली हे एरर्स अराईज झालेले आहेत. सो सगळ्यांना समजलंय आजच्या ट्युटोरियल लेक्चर मध्ये अॅक्युरसी मधला डिफरन्स आणि टाइप्स ऑफ एरर. Yes, ma'am. Okay, we will stop here. Thank you for your patience.